खोपोलीत धक्कादायक प्रकार, रस्ता नसल्याने आदिवासी बांधवांना जीवावर उदार होऊन नदीपात्रातून न्यावे लागले प्रेत. प्रभाग क्रमांक 9 मधील भीषण वास्तव समोर. नगरपरिषदेसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप. खोपोली एकीकडे लोणावळा, खंडाळा, कर्जत आणि इमॅजिका येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सुख सुविधांनी सज्ज आणि सुरक्षित शहर म्हणून खोपोलीची ओळख निर्माण केली जात असतानाच दुसरीकडे याच खोपोली शहराचे एक अत्यंत विदारक आणि लाजिरवाणे रूप समोर आले आहे. खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील मिल आदिवासी वाडी येथे रस्ता आणि पुलाभावी स्थानिक आदिवासी बांधवांना आपल्या नातेवाईकाचे प्रेत थेट छातीभर पाण्यातून जीव धोक्यात घालून स्मशानभूमीपर्यंत न्यावे लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे खोपोली नगरपरिषदेला संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खोपोली प्रभाग क्रमांक 9 मधील मिल आदिवासी वाडी येथे राहणारे संतोष गोविंद वाघमारे यांचे मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले. दोखाच्या या डोंगराखाली दबलेल्या वाघमारे परिवारासमोर आणि स्थानिक आदिवासी बांधवांसमोर अंत्यविधी कसा करावा हा भीषण प्रश्न उभा राहिला. आदिवासी वाडी ते मिलगाव स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाही. स्मशानभूमीच्या लगतच एक मोठा नाला नदीपात्र वाहत असून पावसाळ्याच्या दिवसांत त्याला प्रचंड वेग असतो. स्मशानभूमीत जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने अखेर स्थानिक आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्यांनी ते वाहते नदीपात्र पायदळीत उडवत खांद्यावर प्रेत घेऊन अत्यंत कष्टाने नदी पार केली आणि अंत्यविधी पार पाडला. हा संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणारा आणि प्रशासकीय व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा होता. खोपोली शहर हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. बाहेरील पर्यटकांना हे शहर नेहमीच आकर्षित करते. मात्र यात सुंदर खोपोलीचे दुसरे काळे रूप म्हणजे वर्षानुवर्षे येथील मूळ रहिवासी असलेल्या गरीब आदिवासी वाडीकडे झालेले दुर्लक्ष. आजही येथे साधे रस्ते नाहीत, पाणी जाण्यासाठी नाले किंवा पूल नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या पूर्ण दुर्लक्षामुळेच या गरीब आदिवासी बांधवांना जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. सामान्य खोपोलीकरांनाही लाज वाटेल अशी ही परिस्थिती सध्या जनतेसमोर आली आहे. खोपोली नगर परिषद, शासन आणि प्रशासनाने या गंभीर समस्येची आधीच दखल घेऊन येथे तत्परतेने काम करणे अपेक्षित होते. परंतु प्रभाग क्रमांक 9 मधील स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारण्यात व्यस्त असून प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अत्यंत बिकट आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय जिल्हाधिकारी, रायगड, अलिबाग, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार खालापूर यांनी तातडीने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे. वरिष्ठ प्रशासनाने खोपोली नगर परिषदेला त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून भविष्यात कोणत्याही नागरिकाला अंत्यविधीसाठी अशा प्रकारे मृत्यूच्या दारात उभे राहावे लागणार नाही. आता तरी महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, खोपोली नगर परिषद आणि प्रभाग क्रमांक 9 मधील स्थानिक नगरसेवक, नगरसेविका या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने बघतील का? की पुढील वेळीही एखाद्या गरीबाचा मृतदेह असाच नदीच्या पाण्यातून वाहून नेला जाईल? या प्रश्नाचे उत्तर खोपोलीतील शोषित जनता शोधत आहे.